हे बघा, लोकांना काय वाटतं माहिती आहे काय, की ही एक जादूची कांडी आहे, एक जादूचं प्रोडक्ट आहे. आणि हे एक बॉटल घेतलं की लगेच रिझल्ट लागेल, लगेच क्रॅविंग सुरू होईल. दारू, गुटखा, विडी, सिगरेट, तंबाखू, मावा, जर्दा ही व्यसनं, मग गांजा सुद्धा, ही व्यसनं अँटी ॲडिक्शन ड्रॉप हे आयुर्वेद नाव बघून घ्या, यांनी सुटतील. तर तसं नाही आहे, त्याला कोर्स करावा लागणार आहे तुम्हाला, बरोबर. बरं, याच्यामध्ये कसं आहे, काही लोकांची 1 ते 2 बॉटलमध्ये ही व्यसनं सुटतात. काही लोकांना वेळ पण लागतोय. काही लोकांना 4-4, 5-5 बॉटलपर्यंत जातात. काही लोकांना 10-10, 12-12 बॉटलसुद्धा लागतात. म्हणजे प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचं अंग हे वेगवेगळं आहे, बरोबर. हे वेगवेगळं अंग ही मागणी करतं. बरं, हे काम काय करतं, तर तुमच्या शरीराची अंतर्गत सफाई करतं. म्हणजे काय करतं, तर डिटॉक्स करतं. मग शरीराची सफाई करता करता मेंदू आणि मेंदूच्या आजूबाजूची चक्र असतात, ज्यांच्यामुळे तुम्ही जे व्यसन करतायत आणि त्याच्यामुळे मेंदूला तरतरीतपणा येतो. मेंदूला वाटतं की हे माझ्यासाठीच आहे, एक सुंदर प्रोडक्ट आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एन्जॉय वाटते, मजा वाटते, असं वाटतं मी कुठेतरी हवेत आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याची मेंदूला सवय होते आणि सवयीचं रूपांतर ॲडिक्शनमध्ये होतं, व्यसनाधीनतेमध्ये होतं. आणि व्यसनाधीनता झाल्यानंतर तुम्हाला जे सिग्नल दिले जातात, तर आपलं हे ड्रॉप हे ड्रॉप तुम्हाला आतून सफाई करतं, मी सांगितलं तुम्हाला. त्याचबरोबर ही जी चक्र आहे त्यांची सफाई होते. सफाई झाल्यानंतर तुमच्या अवयवावर आलेला स्ट्रेस, ताणतणाव हा दूर केला जातो. दूर केल्यानंतर हळूहळू काम सुरू होतं. मग काय होतं, तर तुमच्या शरीरामध्ये जे तुम्हाला मेंदूकडून सिग्नल प्रोव्हाइड केले जातात, मेंदू सिग्नल देतो. आणि सिग्नल कुठले असतात, तर ते दारू पिण्याचे असतात. चल दारू पियाला, चल सिगरेट पियाला, चल विडी पियाला, चल खर्रा खायला, चल सुरू कर, काढ बॉटल, चल सुरू कर, काल पुडी, चल सुरू कर. हे सिग्नल हळूहळू कमी कमी होत जातात. आणि कमी कमी होत जाऊन जेव्हा ती जागा साफसफाई युक्त स्वच्छ होऊन जाते, तेव्हा तुमचे ते सिग्नल बंद होतात. तोपर्यंत ही जी बॉटल आहे, त्याचे जे ड्रॉप आहे ते चालू ठेवायचे असतात. सिग्नल बंद झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला 2 ते 3 बॉटल चालू ठेवायचे. अशा प्रकारे हे रिझल्ट देतं. तर जे समजतायत, चुकीचे समजतात की एक बॉटल घेतलं आणि मला क्रॅविंग झाली नाही, मला हे झालं नाही, मला ते झालं नाही, तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की खूप लोकांना वाटतं की 1 बॉटल 2 बॉटलमध्ये व्यवस्थित होणार. 25-25, 30-30 वर्ष जे दारू पिणारे आहेत, ते काय जादूची कांडी थोडीच आहे की हात फिरवला आणि बरं झालं, की 2 ड्रॉप घेतले आणि बरं झालं, की जादू मंत्र तंत्र असं काय वापरलं आहे आणि पीठ केलं आहे, तुमचं शरीर बांधून टाकलं आणि तुम्ही दारू पिणार नाहीत. रासायनिक प्रक्रिया केली, एक थेंब घेतला आणि लगेच दारू बंद झाली, काही नाही होणार. तसं अजिबात होणार नाही आहे. 85% रिझल्ट आहे, त्या पद्धतीनेच प्रमाणेच होणार, बरोबर. तर हे पहिलं तुमच्या डोक्यामध्ये खूणबाट बांधा की आमच्या बॉटलचा रिझल्ट 85% आहे. मी अजूनही बोलतो, आताही बोलतो, 100% नाही, तर 85% रिझल्ट मिळणार. ओके. जर 15 लोकांना, 100पैकी 15 लोकांना रिझल्ट नाही मिळाला, तर काही नाही. बरं, बघा असं पण नाही आहे की माझ्याकडे स्वतःकडे फसाई फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया सरकारचं प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. म्हणजे सरकारने दिलेलं प्रमाणपत्र, म्हणजे ते तावून सुलाखून निघालेलं प्रमाणपत्र, पडताळणी केलेलं प्रमाणपत्र, बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी मान्य केलेलं असं हे प्रोडक्ट. तर बघा, घेऊन ट्राय करून बघा, अगदी कमी किमतीमध्ये. थँक्यू व्हेरी मच.